आज माझ्यासोबत अशी एक घटना घडली की ती बघून तुम्ही पण शॉक व्हाल, पण नशिबानं आमचं टायमिंग चांगलं होतं म्हणायचं. काय झालं सांगते. सकाळपासून तर माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती, पण आज जरा निवांत काम चालू होतं कारण की डबे वगैरे काही द्यायचे नव्हते. साधं सिंपल मी आज चपाती आणि कांद्याची पात्याची भाजी करणार होते. दूध असल्यामुळं आमटी भाजीचं काही जास्त टेन्शन येत नाही आणि सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यावर निवांतच असते का. आणि शिवपार्थला मी बघायला तर उठलेत सकाळी एवढ्या थंडीचं, आणि इकडे यांचं खेळायचं चालू आहे बघा असल्या थंडीत बाहेर येऊन. आणि शिव मला म्हणतो ये बस इथं खेळायला आमच्यासोबत. नंतर म्हटलं चला दोघांसाठी काहीतरी बनवूया नाश्त्यासाठी. आणि आता दूध असल्यामुळं घरात तूप तर कंपल्सरी आहे. मग मी जे आता पदार्थ बनवते त्यांना तुपातच बनवून देते. छान असं त्यांना उपीट केलं शिऱ्याचं. आणि त्यांना चालू झाल्यावरती मी दुपारी कुकरला भात लावला होता बघा. खरं सांगते एवढं टायमिंग चांगलं बनायचं. मी कुकरला भात लावून भात शिजला होता, बारीक गॅस करून बाहेर गेले. शिवला घेऊन बाहेर गेले. एक 5 सेकंदातच एवढा मोठा आवाज आला. आमचा कुकर पूर्ण गॅसवरून खाली पडून असं एवढं प्रेशर होतं की असं गोल फिरून बघा कशी अवस्था झाल्या माझ्या किचनची. पूर्ण अशी डिझाईन झाल्यासारखी झाल्या. कुठली मोकळी जागा अशी नव्हती बघा. सगळीकडे अशी भाताची शिंतोडे पडल्यासारखं झालं होतं. आणि नशिबानं आम्ही कोण नसल्यामुळं काय झालं नाही. टायमिंग चांगलं म्हणायचं, बाकी काय. पुन्हा मग आता हे बघत बसून चालायचं नव्हतं. सगळं साफसफाई करायला घेतली कारण की ओला भात आहे तोपर्यंत मला सगळं धुवून काढावंच लागणार आहे. पण आता चिकट जास्त होऊ नये म्हणून मी सगळं पुसून करायला घेतलं. खरं सांगते टायमिंग चांगलं होतं. तुम्ही पण कोणतं काम करत असला, हे काय आमच्या हातात नव्हतं सोडा, पण जे झालं ते चांगलंच झालं कारण की आम्ही बाहेर जायलाच हे पराक्रम झाला सगळा. पण असं कोणतेही काम करताना काळजीनुसार करा. बाय.